हा. आणि माझे म्हणजे 5-6 वर्षापूर्वी त्याच्या आधीपासूनच म्हणजे माझे मिस्टर ड्रिंक करत होते. मला खूप त्रास व्हायचा. असे म्हणजे घरात कोणाला नव्हते देत, पण मला त्रास व्हायचा त्याचा. मला आवडत नव्हतं ते ना, मला स्वतः त्रास हम्म. व्हायचा तो जास्त. अच्छा. ते इकून आले का बोलायचे मला, असं करायचे तसं. मी फक्त महाराजांना एवढंच म्हणायचे, महाराज मला तुमच्या कुशीत घेऊन खूप रडू द्या, मला खूप रडू द्या, मी एवढंच म्हणायचे. पण मग हा. महाराज माझ्या आजूबाजूला अशी सुगंध वातावरण फिरायचं ना, मला इतकं बरं वाटायचं. त्याच्यानंतर माझ्या स्वप्नामध्ये ना आपले नरसिंह स्वामी, आणि मी असं स्वप्नातच होते आणि असं अचानकच काय स्वप्न पडलं मला माहित नाही काय असेल ते. मी आंघोळीला एका तीर्थक्षेत्रावर गेले, तिथं मी आंघोळ करत होते. तर आंघोळ करता करता माझे जोडवे खूप झिजलेले होते, मुळात झिजलेलेच होते जोडवे आणि ती त्याच्या शेजारी असते ना हृदय, हा. ते दोन्ही खूप झिजलेले होते. आणि ते आंघोळीच्या वेळेस ती लाट आली माझ्यावर पाण्याची ना, ते माझे जोडवे तुटले आणि ते हृदय आहे त्या पण अशा गळून गेल्या. मी वरती आले, माझ्या समोर अक्षरशः नरसिंह सरस्वती स्वामी. मी विचार करते हे महाराज तर स्वामी. मग मी त्यांच्या पाया पडले, स्वामी माझ्याबद्दल असं का झालं असेल हे. तर त्यांनी मला सांगितलं, बाळा तू तुझे जोडवे बदल, तुझं सगळं चांगलं होणार आहे. तू तुझे जोडवे बदल म्हणजे तुझ्या जीवनात सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल. ते मी लगेच म्हणजे पुढच्या हप्त्यात लगेच बदलले ते. तेव्हापासून माझं खरोखर चांगलं झालं. चांगलं झालं म्हणजे माझ्या मिस्टरांनी ड्रिंक पण सोडली. अच्छा. हा. आणि सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. मग तेवढंच लागतं ना आपल्याला, काय लागतं दुसऱ्या जीवनामध्ये. बरोबर, दुसरं काही नाही. नामस्मरणाचा काय अनुभव आला तो सांगा. नामस्मरणाचा तो आणि कालच्या रात्रीचा हा अनुभव म्हणजे रात्री झाला ना तो माझ्या बाबतीत अनुभव. तर आजपासून मला सकाळी मी व्यायामाला उठायचे, महिनाभर बंद केलं. माझ्यामध्ये नाही, तो खूप आळस कालचा होता. अनुभव सांगा ना तुम्ही. कालचाच का? परत एकदा सांगा. पहिला अनुभव सांगा. पहिल्या दिवशीचा. हा. मी जेव्हा म्हणजे परवाच्या दिवशी नामस्मरणाला बसले, माझं खूप डोकं दुखत होतं. माझी इच्छा पण नव्हती का मी आता करते का नाही, मला माहित नाही मला झोप लागते का काय नामस्मरणाच्या वेळेस. पण मला ती 5वी-6वी माळ झाली ना, माझं डोकं पूर्ण दुखायचं राहून गेलं आणि माझ्यामध्ये एकदम असं फील झालं की मी हे करू शकते. केलं मी ते आणि मला तेवढं काही नाही समजत, पण माझे लाळ ग्रंथीचं ऑपरेशन झालं. ते खूप वेदना व्हायला लागल्या मला कालच्या रात्रीला. मग घशाजवळ दुखायचं, कान दुखायचा, डोळे दुखायचे आणि डोळ्यातून म्हणजे असं आग निर्माण झाल्यासारखं व्हायचं. मला वेदना सहन नव्हत्यात. मला असं वाटायचं मी लगेच दवाखान्यात जावं का काय, असं झालं मला. पण ते पण नाही करू शकले. पण रात्री पण मी नामस्मरणाला बसले ना, तर मला असं झालं महाराजांबद्दल मी असा वाईट विचार करत होते ना, मग मला असं वाटलं की मी महाराज तुमच्याबद्दल खूप अविश्वास दाखवते, माझ्याकडून काहीतरी चूक होती, मी असं निगेटिव्हिटी विचार करायला नाही पाहिजे, असं काय वाईट विचार करत होते महाराजांबद्दल? असंच काही महाराज आहे, महाराज म्हणजे सगळे रूप महाराजांमध्ये आहे ना. तर मग माझ्या समोर कसं यायचं का हे गजानन महाराजांचं यायचं, परत शिर्डीचे साईबाबांचं यायचं, सगळ्यांचं यायचं. मी यांना असं काहीच समजतच नाही बा, असं ही वेगळेच माणसं आहे यांचं काही पण. आणि ते देवीचे वगैरे व्हिडिओ येतात ना ते याच्यावर मोबाईलवर, ते बायांच्या अंगात वगैरे तर ते बघून मला असं वाटायचं का हे काय नुसतं वेडांचा बाजार आहे काय, असं व्हायचं मला. ते विचार यायचे माझ्या डोक्यामध्ये. मी असं विचार केला का रात्री माझ्या लक्षात आलं का, अचानक फील झालं मला का हे का चुकीचं आहे, मी हा विचार करते हे चुकीचे, ज्याचे त्याचं हे असतं, अस्तित्व असतं प्रत्येक देवाचं ना, प्रत्येकाची ऊर्जा असते ना. हा. ते मी वेगळंच विचार करायला लागले त्या बाबतीत. मला असा अधिकार पण नाही ना काही विचार करण्याचा किंवा कोणाला सांगण्याचा किंवा बोलण्याचा अधिकारच नाहीये. ते फील झालं मला. अचानक प्रकाश पडला माझ्या डोक्यात आणि एकदम अशी ऊर्जाच माझ्यामध्ये आली. माझ्या वेदना गेल्या, मला जो त्रास व्हायचा त्याच्या वेदना गेल्या, पूर्ण थांबल्या. सकाळी मी व्यायामाला उठायचे, महिनाभर बंद केला मी. असं काहीतरीच वेगळं झालं होतं माझ्या बाबतीत, करावंच वाटत नव्हतं. मी सकाळी आज 5 वाजता उठले, व्यायाम केला, सकाळपासून इतकी ऊर्जा भरल्यासारखं वाटतंय मला माझ्या शरीरामध्ये. मी अजून पण असं मला वाटत नाही मी थकले, अजून पण भरपूर काम ह्या मिनिटाला सुद्धा असं वाटतं खूप मी काम करू शकते, असं वाटतंय मला. हे नामस्मरण मी जसं चालू केलं ना 2 दिवसापासून, तर माझ्यामध्ये वेगळंच असं हे झालंय. ऊर्जा कशी, पॉझिटिव्हिटी कशी म्हणजे
हा, मग ते नामस्मरण सोडायचं नाही कधी. पहिले नाही पहिले दादा, नामस्मरण करतो ना नाही. तर हा, मी आता माझं एक दिवस लेट झालं. तुम्ही सुरू केले ना ते गुरुवारपासून, ते माझं एक दिवस लेट झालं, पण मी शुक्रवारपासून डेलीच चालू आहे. तुम्ही मागे याला गेलते माहूरला, तेव्हा पण तुमचं हे बंद होतं ना, मी तरी पण माझं चालूच होतं. आणि माझा फोन कधी कधी बंद होऊन जातो, त्याच्यामुळे मी तरी कंटिन्यू चालूच ठेवते. नामस्मरण केल्याने अजून काय अनुभव आले मग? कसं वाटलं नामस्मरण केल्यामुळे? भारी वाटतं, करावंच वाटतं की सगळे काम मी पटपट आवरून घेते ना, असं वाटतं कधी जाऊन बसेल. आणि खरं सांगू का, तिथून उठावंसं नाही वाटत मला. बरोबर आहे, ओढ लागली पाहिजे. हा, खरोखर आहे. असं मी तर म्हणते, ज्यांना कोणाला माझ्यासारखे अशा किती असतील त्यांना काही येत नाही करताना, त्यांनी हे नक्की करावं असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या मार्फत तुम्ही हे सांगताय ना की खूप जणांना दुर्गा सप्तशती असेल किंवा पुस्तक भेटत नाही, खेडेगावामध्ये राहिलाय. दादा, आम्ही खूप लांब, आम्ही ना गावापासून खूप लांब असतो. 5 किलोमीटर आहे. आमच्या घराच्या आजूबाजूला घर नाहीये. आमची वस्ती एकांतात आहे आणि आमचं फॅमिली पण खूप एकत्र कुटुंब आहे. 10-12 माणसांचं कुटुंब आहे आमचं. आमच्या घरामध्ये हे काही पाळती नाही, मी स्वतः करते. हे स्वामींना एवढीच कळकळीची विनंती, आमचं घर नास्तिक आहे ना, तर माझ्यामुळे आस्तिक होऊ दे, एवढीच विनंती. नामस्मरणामुळे होईल ते. नामस्मरण जेवढं वाढवणार तर तुम्ही स्वतः नामस्मरण करता म्हणजे तुमच्या परिवाराला त्याची ऊर्जा भेटत असते. हो दादा, आणि मी ह्या गुरुवारपासून, तुम्ही सांगितलं ना कालच्या व्हिडिओमध्ये औदुंबराच्या प्रदक्षिणा, त्याच्या आदल्या गुरुवारपासून मी औदुंबराच्या प्रदक्षिणा पण चालू केलंय. माझं मन स्थिर व्हावं, शांती भेटावं मनाला, यासाठी मी चालू केलंय ते. आणि त्यांनी पण मला असं वाटतंय मला फरक पडेल. आम्ही एक तर दुष्काळी भागात राहतो, महाराजांनी अशी काहीतरी कृपा करावं की तिथं जिवंत पाणी भेटावं. सगळे प्राणी पक्षी, चिडी मुंगी सगळ्यांना ते पाणी भेटावं असं मला वाटतं. भेटेल. सेवा चालू ठेवा. तुमचा अनुभव चांगला आहे. म्हणजे मन कसं होतं माहिती का, पण कोणती गोष्ट कंटिन्यू केली तर भेटत असते आपल्याला. आणि ऐका ना दादा, मला महाराजांनी स्वतः पण सांगितलंय, तू नामस्मरणच करत जा. तो अनुभव पण सांगू का? आणि माझ्या स्वप्नात 2-3 स्वप्न मला महाराजांनी म्हणजे साक्षात दिलंय का काय माहित नाही मला. स्वप्न एक ते प्रत्यक्ष होते काय माहित नाही मला. मी असेच माझ्या मिस्टरांना घेऊन, म्हणजे माझे मिस्टर असे निगेटिव्ह, म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं हे नॉनव्हेज वगैरे, आमच्या घरात सगळं कंटिन्यू असतं, तर ते काही मानत नाही, अजून पण नाही मानती. माझ्या सासूबाई आता मानायला लागले. तर मी माझ्या मिस्टरांना स्वप्नात घेऊन गेले. हे बघ म्हटलं, स्वामींचं किती छान मंदिर होतंय बघा इथं. म्हटलं आजूबाजूला, आणि देवीचं होतं बरं का, स्वामींचं नव्हतं ते ऍक्च्युली, पण देवीचं होतं ते मंदिर. तर नदी होती तिथं, अशी नदी, मंदिराचं बांधकाम चालू होतं, नदी होती. त्या नदीला काही पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये खूप कचरा होता, घाण होती. ते मला स्वप्नात माझे मिस्टर मला बोलत्या, हे बघ तुझ्या स्वामींच्या मंदिराजवळ बघ किती घाण आहे म्हणे, किती घाण आहे. तर मला असे स्वामी आई रूपाचा फोटो नसतो का आपला, स्वामी आई रूप असतं ते, तिथं असं सेम बसलेलं होतं बरं का, तेच रूप बरं का तिथं बसलेलं होतं. तर मी गेले, म्हटलं बा माझी स्वामी आई इथं बसली, म्हटलं विचारा त्यांना, म्हटलं स्वामी आई हे काय म्हणतायत तुझे स्वामी, एवढे घाण कचरा करताय इथं आजूबाजूला, त्यांना अडवता नाहीत का? मग स्वामी आईला मी हा प्रश्न विचारला, तर स्वामी आई डायरेक्ट बोलल्या, हे तुम्ही केलेलं आहे, तुम्हीच काळजी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टीची, तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे, तुम्हीच कारणीभूत आहे सगळ्या गोष्टीला. मी फक्त माझं कर्तव्य करणार, मी सृष्टी चालवणार, तुम्ही कशी ठेवायची ते तुम्ही ठरवा. असं आणि मला महाराजांनी आशीर्वाद दिला, तुझं सगळं चांगलं होईल, फक्त नामस्मरण करत जातो. नामस्मरण कंटिन्यू सुरू ठेवा. हो. आणि दुसरं एक स्वप्न, महाराजांनी मला अक्षरशः, मी महाराजांच्या पादुका घेऊन नाचते डोक्यावरती, माझ्या सोबतीला माझे मिस्टर आणि मुलगा होता. तर ते सुद्धा स्वामी सेवेत आले. मला आश्चर्य वाटतंय, पण त्यांच्या कृपेने लवकरात लवकर यावं अशी माझी पण इच्छा आहे. स्वप्न आहे ना, होईल सत्यात पूर्ण, पण त्यासाठी तुम्हाला नामस्मरण जास्त करावं लागेल. हो, ते तर चालूच आहे, नामस्मरण चालू आहे. त्याच्यामुळं मला आज एकदम हे वाटतंय ना, असं वाटतंय महाराजांनी माझ्यामध्ये एक नवीनच ऊर्जा भरली आहे.